सगळे राजकीय आहेत म्हणून थोडस राजकीय भाष्य करणारी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे चिरंजीव. चिरंजीव, थरथरत्या हातानं कोणता आशीर्वाद देऊ मी? चिरंजीव, थरथरत्या हातानं कोणता आशीर्वाद देऊ तुला? तुला पुरुषोत्तम हो असं तरी कसं म्हणू शकेन मी? कारण तुला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून भरमसाठ डोनेशन देऊन मीच गमावून बसली आदर्शांवर बोलण्याचा हक्क. म्हणून एवढंच सांगते, चिरंजीव, 10वीच्या बोर्डावर मुळीच विश्वास ठेवू नकोस. कारण चिरंजीव, गुरुजनांचा आदर करत जा. चिरंजीव, गुरुजनांचा आदर करत जा, पण त्यांच्या समोर नतमस्तक होताना थोडस अंतर ठेवत जा. कारण कदाचित त्यांच्या तोंडाला येणारा दारूचा किंवा गुटख्याचा वास तुझ्या आदर्शांना धडा देऊ नये. चिरंजीव, 10वीच्या बोर्डावर विश्वास ठेवू नकोस. कारण कदाचित तुझा पहिला नंबर असताना सुद्धा ते तुला नापास करतील आणि झाल्या प्रकाराला कॉम्प्युटरला जबाबदार धरतील. चिरंजीव, उगीच भारावून जाऊन इतिहासाच्या पानामध्ये रमू नकोस. कारण तुला हळूहळू कळू लागेल हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान कसं व्यर्थ ठरू लागलं आहे. आणि आताच्या सैनिकांच्या शवपेटीमधल्या टाळूवरचं लोणी खाऊन सुद्धा अजून यांनी दिलेली नाही डेकर. कारण यांचं पोट यांच्या स्विस बँकेतल्या अकाउंट एवढंच मोठं आहे. चिरंजीव, चिरंजीव, नकोच देऊस लोकसेवा आयोगाच्या परीक्षा जर नसतील कोणी आयोगाच्या अधिकारी ओळखीत देतात. चिरंजीव, भाऊ ठेवून माझ्यासारख्या कविताही लिहू नको. तुला हळूहळू कळू लागेल की ह्या नेत्यांनी हा देश कसा भ्रष्ट केला आहे. चिरंजीव, त्यापेक्षा एक कर. कोणी ओळखीचा नेत्याची चमचेगिरी करून एखादी गॅसची किंवा पेट्रोलची एजन्सी पत्रात पडते का ते तरी बघ. कारण त्यानंच तुझ्या जन्माचं कल्याण तरी होईल. शिक, हवेच्या दिशेनं टोपी फिरवायला शिक आणि गुलाल तिकडं खोबरं उतरायला शिक. चिरंजीव, मला जे जमलं नाही ते मी तुला सांगितलं. आता तूच ठरव. नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेल्या या जगात कसं जगायचं ते.